माजी पालकमंत्री आणि आमदार असलेले सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये सरप्राईज चेहरा असेल असं विधान केलं आणि कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली। त्यामुळे आता कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कोणता चेहरा असणार याबाबत चर्चांना उधाण आलंय आणि सर्वच पक्षांकडून याबाबत आता या चेहऱ्याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच या सगळ्यात चर्चा होते ती संभाजीराजे छत्रपती यांची। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जुन्या जखमा विसरलो नसून विरोधकांचे उट्टे काढणार असा इशारा दिलाय। त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक कोल्हापूरमधूनच लढण्याचेही संकेत दिलेत। याशिवाय महाविकास आघाडी सोबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय। मात्र या दोघांच्याही विधानाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत अजूनही उत्सुकता राहिली आहे। पण 2009 साली संभाजीराजेंना दिलेली जखम आजही भळभळत असून विरोधकांना दिलेल्या इशाऱ्याचे बदल्यात रूपांतर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या विधानामुळे मागील राजकारणाला उजाळा मिळालाय। शिवाय गेलेल्या 5 वर्षात घडलेल्या राजकारणामुळे संभाजीराजे यांच्यात उट्टे काढण्याची भाषा तयार झाली की काय अशी देखील चर्चा आहे। त्याशिवाय 2009च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने राग आजही त्यांच्या मनात असल्याचे दिसतंय। महाडिक विरुद्ध संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरच्या राजकारणातल्या वैराचा नवा अध्याय। 2009च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी काडीमोड घेतलेले सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती। मात्र राष्ट्रवादीची उमेदवारी संभाजीराजे छत्रपती यांना मिळाली। धनंजय महाडिकांचे एकेकाळचे जवळचे मित्र असलेले सतेज पाटील यामध्ये यांचा हात असल्याचं बोललं जात होतं। तर हसन मुश्रीफ यांनी देखील यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते। पण राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी आपली सर्व फौज मंडलिक यांच्या बाजूने उभी केल्याचं सांगितलं जातं। त्यात संभाजीराजे यांचा पराभव झाला होता। त्यामुळेच 2 दिवसापूर्वी दिलेली प्रतिक्रिया यामुळे पराभवाची सल अजूनही त्यांच्या मनात धगधगत असल्याचं जाणवतं। तर गेल्या 5 वर्षात भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळवल्यानंतर सातत्याने संभाजीराजे छत्रपती कोणालाही न दुखवता आपली भूमिका घेत राहिले। संभाजीराजे छत्रपती भाजप आल्यानंतर पक्षवाढीसाठी मदत होईल असा भाजपचा समज होता। मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी नेहमीच आपल्या पुरोगामी विचारावर चालत वाटचाल सुरू ठेवली। त्यात राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून अप्रत्यक्षपणे बाहेरून पाठिंबा मिळेल अशी आशा संभाजीराजे छत्रपती यांना होती। मात्र त्या ठिकाणीही धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळून संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट झाला। याचा देखील तर्क संभाजीराजे यांच्या विधानामागे लावला जातोय। राज्यसभेची खासदारकी स्वीकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत उघडपणे श्रीमंत शाहू महाराज यांनी नाराजी व्यक्त केल्याचं राजकीय जाणकार व्यक्त करतात। त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेली भूमिका ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात सलत गेली। त्यातून निर्माण झालेली दरी ही संभाजीराजे छत्रपती यांना भाजपपासून दूर करून गेली। त्यातूनच त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली। एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बेदखल केल्याने संभाजीराजे यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली। राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांची फौज सुरू केली। त्यामुळेच काँग्रेसचे नेते आणि आमदार असलेले सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी सरप्राईज चेहरा असेल असं विधान केलं। या पाठोपाठ संभाजीराजे छत्रपती यांचे 2009च्या जखमा आम्ही विसरलो नाहीत असं विधान करत आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेतही दिले। या विधानावरून महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच आहे काय अशी शंका आता उपस्थित केली जाते। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचं विधान किती जणांचा वचपा काढणार हे आगामी काळातच ठरेल। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।